नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मी दीपिका पाटील तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्यापैकी बरेच असे स्वामी भक्त आहेत की जे स्वामींची सेवा करत आहेत, त्यांची उपासना करत आहेत, व्रतवैकल्य करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी जी सेवा करायला सांगतात ती सर्व सेवा ते लोक करत आहेत, तरी देखील त्यांना त्याचे फळ मिळत नाही. याचं कारण काय आहे हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता 5 नोव्हेंबरपासून आपल्याला अष्टमीला सुरुवात होणार आहे. तर 5 नोव्हेंबरला ते लक्ष्मीपूजनपर्यंत आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक सेवा करायच्या आहेत. त्या करत असतानाच आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कुलदेवतेची साधना. बघा, कुलदेवतेची आपल्या साधना ही साधना मार्गातील अत्यंत फलदायी अशी साधना आहे, जी प्रत्येक व्यक्तीला करायलाच हवी. जर कोणाच्या जीवनात खूप समस्या असतील, तर खूप समस्या येत असतील, तर कुलदेवी किंवा कुलदेवता यांची तटस्थता याचा परिणाम असू शकतो. बघा, कारण आपण आपल्या आयुष्यात भौतिक जीवनामध्ये जे काही कार्य करतो ते कार्यसिद्धीस म्हणजे कार्य सफल होण्यासाठी, यश येण्यासाठी कुलदेवीच्या तसेच आपल्या पितरांची कृपा आपल्यावरती असणं खूप आवश्यक असतं. जर आपल्या कार्यात अपयश येत असेल, कोणतंही कार्य पूर्ण होत नसेल, अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल, तर समजावं की आपल्या कुटुंबावर कुलस्वामीची अवकृपा झालेली आहे. म्हणजेच काय, कुलस्वामिनी रुष्ट झालेली आहे असंच समजावं. कुलस्वामिनीची साधना वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा तुम्ही जरूर करायला हवी. त्यामुळं अनेक प्रकारचे उत्तम फलश्रुती भविष्यात आपल्याला पाहायला मिळतात. बघा, तर या कुलस्वामिनीची आपण सेवा करायला विसरून जातो आणि फक्त आपण जे काही आपण देवतांची दररोज पूजा करतोय त्याच देवतांची पूजा करतो, पण मुख्य जी आपली कुळाची देवता आहे तिची सेवा करणं आपण विसरून जातो. म्हणून आपण या साधनेला सर्वात अधिक महत्त्व द्यायला हवं. या साधनेमुळे काय होतं बघा, तर आध्यात्मिक प्रगती होते, आपली आर्थिक प्रगती होते आणि आपली पिढी आणि आपल्या पुढे येणारी जी पिढी आहे त्या पिढीला सुखशांती लाभते. या साधनेच्या प्रभावामुळे भावी पिढीतील कोणी ना कोणी एक साधक किंवा उपासक या रूपात जन्माला येतो व तो कुलदेवीच्या उपासना करून कुटुंबाला सुखी ठेवतो. आधीपासून कोणत्या देवाचे आराध्य इष्टदेवतेचे आपण साधक असाल, तर या साधनेमुळे त्यात अजून लवकर आणि छान परिणाम दिसतात. बघा, इष्टदैवतासोबतच आपण कुलस्वामिनीची साधना करणं म्हणजे काय, तर दुग्ध शर्करा योग समजावा. जरा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात किंवा साईनाथांची म्हणजेच आराध्य इष्टदेवताचे तुम्ही सेवा करत असाल, तर त्याबरोबर तुम्हाला या अष्टमी नवमीला कुलस्वामिनीची पण तुमच्या सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर कुलस्वामिनीची उपासना ज्या कुटुंबात होते ना, त्या कुटुंबावर बाहेरीलची शक्ती, क्रूर शक्ती, कुकर्म यांचा कधीही त्रास त्यांना होत नाही किंवा नजरबाधा होत नाही किंवा बाहेरचे कोणतेही आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती विपरीत परिणामसुद्धा होत नाहीत. बघा, त्याचबरोबर आपल्या घरावर कोणतेही विपरीत संकटसुद्धा येत नाही. कारण जेव्हा आपली कुलदेवीच स्वतः आपले संरक्षण करत असते तेव्हा आपल्यावर कोणतंही संकट येत नाही. बघा, कुलदेवी आणि कुलस्वामिनीच्या कृपा आशीर्वादाची आवश्यकता का आहे, तर आपण बघितलं की कुलस्वामिनी कुलदेवी नेमकी काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हीच आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे हिचं आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळावा यासाठी कोणती उपासना किंवा पूजा आपण करायला हवी हे आता आपण जाणून घेऊयात. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. कुळ म्हणजे काय, तर अर्थात एक वंशवेल असते, जो पिढी दर पिढी चालणारी
एक शृंखला आहे जी आधीपासून चालत आलेली आहे. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे कुटुंबाचा जसा एक कर्ता पुरुष असतो, त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. तो कोणत्याही परिस्थितीत परिवाराचं रक्षण करतो, त्यांचं पालनपोषण करतो. तसंच कुटुंबातील सर्व निर्णय प्रक्रियेचे अधिकारसुद्धा त्या व्यक्तीकडेच असतात बघा. त्याचप्रमाणे कुलदेवतेची ही त्या कुळाची सर्वोच्च स्वामिनी असते, जिच्यावर तिच्या कुळाच्या रक्षणाची तसंच त्यांच्या आर्थिक, शारीरिक, सामाजिक उन्नतीची जबाबदारी ही तिच्यावरती असते. तसंच दंड देण्याचा अधिकारसुद्धा तिलाच असतो. म्हणून कुलस्वामिनी ही दैविक विश्व व भौतिक विश्व यामधील एक सेतुमार्ग आहे आणि जो विश्वासपूर्वक सर्वांनी पार करणं अत्यंत असं आवश्यक असतं. ज्याप्रमाणे एखाद्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरापासून दूर राहण्याची वेळ आली आणि अशातच त्याचा घरातील मुख्य व्यक्तीशी म्हणजे कर्त्या व्यक्तीशी दुरावा निर्माण झाला, तर ती व्यक्ती मनातल्या मनात नाराज होते, म्हणजेच काय, रुष्ट होते. त्याचप्रमाणे कुळाचा स्वामिनीच्या उपासनेपासून दुरावले गेलेले वंचित राहिले तर कुलस्वामिनी पण नाराज होते. याचा परिणाम म्हणून काय, तर याचा परिणाम आपण बघू शकता. तर कोणत्या कार्यात यश न येणं, तसंच अनेक देवदेव करून साधना करून तरीसुद्धा त्यामध्ये यश येत नाही आपल्याला. एखादी साधना आपण मनापासून मन लावून करतो, पण त्याचं फलस्वरूप आपल्याला दिसतच नाही. आणि तीच साधना आपल्या समान व्यक्तीने पण केली, परंतु त्याचा अतिशय असा उत्तम परिणाम अनुभवायला मिळतो. याचाच अर्थ असा होतो की हे सर्व कुलदेवतेच्या कृपाशीर्वादावर अवलंबून असते. आता तुम्ही एखादं समजा, मी उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगते. जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असाल, त्याचबरोबर एखादी दुसरी व्यक्तीही करत असेल, तर त्या व्यक्तीला त्या पारायणाचं फळ प्राप्त होत असेल पण तुम्हाला होत नसेल, तर हे का होतंय, तर ह्या पाठीमागचं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे बघा. घरातील कर्ता व्यक्ती म्हणजे जर खुश आनंदी असेल ना, तर आपल्या चुका माफ करतो. त्याप्रमाणे कुलस्वामिनी जर आपल्या कुळावर प्रसन्न असेल, तर ती सुद्धा आपल्याकडून नकळत घडलेल्या चुकांची आपल्याला माफी करते बघा. मनुष्य आपल्या जन्मासोबत पुष्कळ ऋण व पूर्वजन्माचे कर्मभोगसुद्धा घेऊन आलेला असतो. जोपर्यंत कुलस्वामिनीची कृपा होत नाही, तोपर्यंत या चक्रातून मनुष्याची सुटका होत नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे. आता आपण पाहणार आहोत की या अष्टमीला आणि नवमीला आपण 3 दिवस कशा प्रकारे कुलदेवतेची आपल्या सेवा करायची आहे, ते म्हणजे पूजा करायची आहे कशा प्रकारे. सर्वप्रथम काय करायचं, 3 नारळ घ्यायचे. त्या 3 नारळाच्या शेंड्या काढायच्या आणि नारळाला पंचरंगी धागा बांधायचा. त्या नारळाला क्रमाने एका नारळाला शेंदुराचा लेप करायचा, दुसऱ्या नारळाला हळदीचं लेपन करायचं आणि तिसऱ्या नारळाला कुंकवाचं लेपन करायचं. एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आणि त्याच्यावरती रंगीत तांदूळ क्रमाने पसरवायचे. म्हणजे काय, शेंदूर लावलेले जे तांदूळ असतात ना, ते शेंदूर लिपित नारळाच्या खाली ठेवायचे. नंतर पिवळे तांदूळ, त्याच्यावरती हळद लिपित नारळ ठेवायचा आणि लाल तांदूळ हे कुंकुलिपित, जो आपण कुंकवाने जो हे केलेला आहे नारळ, तो नारळ आपण त्या ठिकाणी स्थापन करायचा. प्रत्येक नारळासमोर 3 विड्याची पानं ठेवायची. एका पानावर आणि मिठाईसुद्धा ठेवायची. एका पानावर एक सुपारी आणि सुट्टे पैसे असं ठेवायचे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आणि मिठाई ठेवायची. त्यानंतर गुरुपूजन व गणेशपूजन करायचं. गुरुपूजन म्हणजे कुंकू लावलेले नारळ गुरु मानून त्याची पूजा करायची. ओम गुरुभ्यो नमः गंधम समर्पयामी, ओम गुरुभ्यो नमः पुष्पम समर्पयामी, ओम गुरुभ्यो नमः कुमकुमम समर्पयामी, असं आपण म्हणत धूप दीप नैवेद्य हे सगळं आपण समर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर विडा सुपारीवर पाणी सोडायचं. त्याच्यानंतर गणेशपूजन कसं करायचं बघा. आता हळद लावलेला जो नारळ आहे ना, गणेश प्रतीक म्हणून आपण जो पूजन करणार आहोत, तो ओम गंग गणपते नमः असं म्हणून आपण गंधम समर्पयामी, ओम गंग गणपते नमः पुष्पम समर्पयामी, नंतर धूप दीप नैवेद्य असं सर्व
आपण त्या गणपतीला समर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर कुलस्वामिनीची पंचोपचार पूजन म्हणजेच शेंदूर लावलेला जो नारळ आहे ना, ते आपण कुलस्वामिनीचं प्रतीक म्हणून पूजा केलेली आहे बघा. तर आणि तिच्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा, तर ओम ह्रीं कुलदेवाय नमः गंधम समर्पयामी, ओम ह्रीं कुलदेवे नमः पुष्पम समर्पयामी, असं प्रत्येक वेळा म्हणजे गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य हे सर्व आपण तिला अर्पण करायचं. वरील क्रमानुसार आपण नारळाची स्थापना करायची आणि प्रत्येक नारळावर त्या नारळाला लेपन केलेलं द्रव्यच आपण अर्पण करायचं. तसंच पूजा झाल्यानंतर कुलस्वामिनीचं प्रत्येक असलेला नारळ समोर घ्यायचा आणि हे कुलस्वामिनी, तुझ्या कृपेमुळेच आम्हाला ही उपासना करण्याची सद्बुद्धी झाली आहे. त्यामुळे आम्ही सौभाग्याचं प्रतीक असलेल्या वस्तू माते तुला अर्पण करत आहोत आणि तू त्याचा स्वीकार कर असं म्हणायचं आणि आम्हाला आशीर्वाद दे असं म्हणून आपण त्या वस्तू ज्या आहेत त्या म्हणजे सौभाग्याच्या वस्तू, अलंकार, सौभाग्य अलंकार, त्या आपण देवीला अर्पण करायचे बघा. व त्यानंतर रुद्राक्ष किंवा जी उपलब्ध तुमच्याकडे माळ असेल त्या माळेवरती 11 माळी कुलदेवतेचा आपल्याला जप करायचा आहे. तो जप कोणता आहे बघा. जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत असेल तर त्या देवीचाच जप तुम्ही करा. जर तुम्हाला माहीत नसेल तर ओम ह्रीं श्रीं कुलेश्वराय प्रसिद्ध प्रसिद्ध एम नमः असा मंत्र म्हणायचा. जप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमच्या साधनेमध्ये तुम्ही कितीही चांगली पूजा मांडली तरीसुद्धा तुम्हाला हे म्हणायचंच आहे, नकळत आमच्याकडून जी चुकी झाली असेल तर आम्हाला देवी माते माफ कर आणि त्याच्यानंतर आरती करायची आणि मग प्रसाद ग्रहण करायचा. अशा प्रकारे आपण गणेश पूजन आणि कुलदेवता पूजन करायचं. आता हे सलग 3 दिवस तुम्हाला करायचं आहे आणि नंतर 4थ्या दिवशी पूजा सामग्री जी काही आहे ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा तलावामध्ये तुम्हाला विसर्जन करायचे आहे. कुलस्वामिनी कृपेसाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही जी काही साधना आहे, उपासना आहे, ती 5 नोव्हेंबर अष्टमीला तुम्ही या साधनेला सुरुवात करू शकता. पण काही कारणास्तव तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्ल अष्टमीपासून सुरुवात करायची. अष्टमी, नवमी आणि दशमी असं सलग 3 दिवस तुम्हाला ही साधना करायची आहे. ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा मात्र तुम्हाला अतिशय साफसफाई अशी स्वच्छता ठेवूनच करायची आहे. श्रद्धा आणि सबुरी खूप महत्त्वाची आहे. कुलस्वामिनी माहीत असलेले व माहीत नसलेल्यांनी सुद्धा ही साधना करायची. विवाहित स्त्रियांनी, पुरुष कोणीही ही साधना केली तरीही चालते. त्याचं अत्यंत शुभ्र फल असं तुम्हाला नक्की मिळेल. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.